धर्मरूपी मंदिराचं निर्माण केलं आणि समाधी सल्लेखना त्या मंदिरावरती चढवण्याचा कलश आहे आणि कलशाच्या व्यतिरिक्त मंदिर अधूर असतंय. म्हणून आपल्याला ही सल्लेखनाची साधना साधायची आहे. सल्लेखनेमध्ये कुणाच्या बद्दल राग भाव ठेवायचा नाही, कुणाचा द्वेष करायचा नाही. बहिरंगातून शरीर क्रश तर झालं, अंतरंगातील कषाय क्रश करणं ही सर्वश्रेष्ठ सल्लेखन असते. अंतरंगातून कषाय भावाला तिलांजली द्यायची. कुणाचाही राग ठेवायचा नाही, कोणत्याही परद्रव्याचा राग ठेवायचा नाही. जिथं शरीरच आपलं नाही तर पर कोण आपलं आहे? पर आपलं आहे काय माताजी? परद्रव्य आपलं नाही, शरीर आपलं नाही, तिथं परद्रव्य पण आपलं नाही. त्या परद्रव्याचा मोह करायचा नाही. आत्मद्रव्य तेवढंच आपलं आहे. आत्मस्वरूपामध्ये लीन होण्याचा प्रयत्न करायचा. बाकी कुणाचा विचार करू नका, फक्त आत्मपरिणाम निर्मळ ठेवण्याचा विचार करा. आत्म्याची निर्मलता आम्हाला परमात्म्याच्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहे. परमात्म्याच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याचं प्रवेशपत्र काय असेल तर परिणामांची निर्मलता आहे. परिणामाची निर्मलता ठेवा. सम्यक दर्शनाची विशुद्धी करण्याचा प्रयत्न करा. 8 अंगाचं पालन करायचं आहे. 3 मूर्तीचा त्याग करायचा आहे. 6 अनायतन आपल्या विचारात आणायचे नाहीत. आपण सम्यक दर्शनाने सहित मृत्यूला सामोरं जायचं. सम्यक दर्शनासहित मृत्यू ज्या जीवांचा होतो तो जीव स्वर्गातला इंद्र होतो, चक्रवर्ती होतो, तीर्थंकर होतो, आदी महान महान पदाचा धारी सम्यक दृष्टी जीव होत असतो. म्हणून सम्यक दर्शनाची निर्मलता ठेवायची, सम्यक दर्शनाची विशुद्धी ठेवायची.